नमस्कार. आज आपण एकदम झटपट तयार होणारा, साधा, सोपा, चवीला अतिशय अप्रतिम लागतो असा बटाटा भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत. मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालणार आहोत. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये मीडियम साईजचा बटाटा साल काढून क्यूबमध्ये कट करून घेतलेला होता, तो इथे घातलेला आहे. 1 कप ग्रीन पीस आणि 1 कप टोमॅटो बारीक चिरून इथे मी घातलेला आहे. हे सर्व 1 मिनिटभर परतवून घेऊयात. आता आपण यामध्ये 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. तुम्ही ते मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. 2 ते 3 मिनिटं आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात. अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. तुम्ही गोडा मसाला सुद्धा वापरू शकता. इथे मी 1.5 कप इंद्रायणी राईस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटं आपण हा व्यवस्थित परतवून घेऊयात व 1.5 कप इंद्रायणी तांदळासाठी इथे मी 2.5 कप पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता. पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर 10 ते 12 मिनिटं आपण हा भात व्यवस्थित शिजवून घेऊयात. चवीला अतिशय अप्रतिम लागतो. संध्याकाळी जर थोडंसं जेवणाचा बेत असेल तर अशा वेळी तुम्ही मुगाची खिचडी नेहमी बनवत असाल तर एकदा अशा प्रकारे साधा सोपा बटाटा भात ट्राय करून पहा. भात शिजला की आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात व पुन्हा एकदा ही सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपला चटपटीत साधा सोपा बटाटा भात एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व अशाच प्रकारच्या भाताच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही भाताच्या रेसिपी तसेच राईस रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. या भातासोबत तुम्ही कोशिंबीर, लोणचं, पापड सर्व करू शकता व याची चव यामुळे अतिशय अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा.